नमस्कार मंडळी. तर समर आणि स्वानंदी दोघे जण मिळून देखील आता ह्या मल्लिकाला देणार पोलिसांच्या ताब्यात. तर विण दोघातली तुटणे या मालिकेचा शेवटच्या भागात नेमकं काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर जर नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका. तर मित्रांनो, आता समर आणि स्वानंदीच्या आयुष्यामध्ये असा येणार शेवट, तर असा होणार मालिकेचा शेवटचा भाग. तर तुम्ही पाहिलंच असेल की मित्रांनो, आता समर आणि स्वानंदीच्या प्रेमाला जो बहर आलेला आहे तो पाहून मात्र आपल्या सगळ्यांना तर प्रचंड आनंद होतोच. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे समरला अजून पण स्वानंदीने प्रेमाची कबुली दिलेली नसते. त्याच्यामुळे समर आता स्वानंदीसाठी सरप्राईज पाठीमागे सरप्राईज घेऊनच येत असतो आणि स्वानंदी मॅडमच्या प्रेमाच्या कबुलीची वाट पाहत असतो. तर दुसरीकडे मात्र स्वानंदी समरसाठी हे सगळं का करत असते तुम्हाला माहिती आहे का? म्हणजेच प्रेमाची कबुली देत नसते, कारण की स्वानंदीला कळेल तरी समरच्या मनामध्ये अजून काय काय तिच्याबद्दल आहे. तर दुसरीकडे मात्र आता आजीने तर पार तिच्या नातवंडांचा परतवंडांचा विचार केलेला असतो, कारण की आजीला वाटत असतं की आता लवकरात मी माझ्या परतंड व माझ्या मांडीवरती खेळवील. तर आता त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे मल्लिकाला पण ही बातमी समजलेली असते की समर स्वानंदी फक्त आता एकमेकांचे नवरा बायको नाही राहिले, तर ते आता एक घनिष्ठ प्रेमात पडलेले आहेत. त्याच्यामुळे काही जरी झालं तरी त्यांचं नातं कसं तोडता येईल याच्याकडे मल्लिकाचं पुढे लक्ष असतं. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट की प्रॉपर्टी म्हणजेच ती सगळी काही मिल असते ना, ती आता मल्लिकाला तिच्या नावावरती करून घ्यायची असते. त्यासाठी मल्लिका खूप सारी धडपड करताना पाहायला भेटेल. तर बिचारा समर आणि स्वानंदी स्वतःच्या प्रेमात तुम्हाला गुंग पाहायला भेटतील. तर तोपर्यंत ही मल्लिका त्या महाबालिश मुलीचा वापर करून चक्क स्वतःच्या नावावरती पुढे प्रॉपर्टी करून घेताना तुम्हाला पाहायला भेटेल. पण त्या सुष्मिताला थोडी पण अक्कल नसते, कारण की त्या सुष्मिताला वाटत असते की एकदा ती सगळी प्रॉपर्टी तिने इल्लिगल पद्धतीने जर त्यांनी नावावरती केली ना, त्याच्यानंतर त्यांच्यावरती सगळ्यात मोठा मित्रांनो धिंगाणा होतो, तुम्ही पुढे पाहाचालच. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट, कारण की मित्रांनो अधिरा आणि रोहनच्या आयुष्यामध्ये तुम्ही पाहिलंच असेल की त्यांच्या आयुष्यात किती संकट आली, पण आता फायनली त्यांच्या आयुष्यामध्ये एक फायनान्शियल टेबल तुम्हाला पुढे पाहायला भेटेल. म्हणजेच आता समरचा सपोर्ट तर असतोच रोहन आणि अधिराला. त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे रोहन आणि अधिराला समरचा सपोर्ट असल्यामुळे आता रोहनचा जो पुढचा काही प्रोजेक्ट असतो ना मित्रांनो, तो आता त्याचं स्टार्टअप खूप चांगल्या प्रकारे ग्रो करताना तुम्ही पाहायला भेटेल. आणि त्याच्यानंतर रोहन आणि अधिराच्या नात्यामध्ये चांगली सुधारणा आता अजूनही तुम्हाला पाहायला भेटेल. तर दुसरीकडे मात्र आता अंशुमन विचार करत असतो की काही जरी झालं तरी मात्र ह्या महाबालिश मुलीसोबत मला पिच्छा सोडवलाच पाहिजे. जोपर्यंत तिचा आम्हाला फायदा आहे ना, तोचपर्यंत आम्ही तिचा वापर करणार आणि त्याच्यानंतर मात्र तिला आम्ही अशीच धक्के मारून घराच्या बाहेर काढणार. तर पुढे तुम्हाला सगळ्यात मोठी गोष्ट हीच पाहायला भेटेल की मात्र ही सुष्मिता अंशुमन आणि मल्लिकासाठी खूप साऱ्या गोष्टी करते, ते पण स्वानंदीच्या विरोधात जाऊन. कारण की तिला वाटत असते की स्वानंदीच्या विरोधात जाऊन तिने ही सगळी कामं केली तर त्याच्यानंतर त्याच्या कामाच्या बदल्यामध्ये ती ह्या घराची डॉटर इन लॉ तर असतेच, मग तिच्या हातात सगळी काही प्रॉपर्टी इस्टेट येईल. पण नाही, कारण की मल्लिका एवढी हुशार असते की सांगायलाच नको. कारण की मल्लिकाने कधीच इमॅजिन केलेलं नसतं की अंशुमनची बायको असली गावछाप मुलगी असेल म्हणून. कारण मित्रांनो एकच असतं, कारण की मल्लिकाला आधीपासूनच स्वानंदीचा एवढा प्रचंड राग येतोय आणि त्यामध्ये आता स्वानंदीचीच ही बहीण असते. त्याच्यामुळे मात्र मल्लिकाला ती कधीच आवडलेली नसते. फक्त मल्लिकाला तिचं काम करून घ्यायचं असतं, त्याच्यासाठी मात्र ती तिचा वापर करून घेत असते. पण ह्या सुष्मिताला ते अजूनपर्यंत पुढे कळत नाही. पण पुढे गेल्याच्यानंतर ज्यावेळेस मात्र अंशुमन सुष्मिताला तिचे खरे रंग दाखवतो, याच्या अगोदर अंशुमन फक्त आरडत होता. त्याच्यामुळे सुष्मिताला फक्त रडायला येत होतं. पुढं अंशुमन डायरेक्ट सुष्मिताच्या कानाखाली थोबाडीत मारताना पण तुम्ही पुढे पाहाचाल. आणि त्यावेळेस मात्र सुष्मिताला कळतं की ताई एवढ्या दिवस मला का सांगत होती की अंशुमन चांगला मुलगा नाही आहे, कारण की अंशुमनचं पुढं परत बाहेर अफेअर पण तुम्हाला पुढे पाहायला भेटेल. तर दुसरीकडे मल्लिकाचा आता एकच डोक्यामध्ये प्लॅन चालू असतो की काही जरी झालं तरी मात्र समर आणि स्वानंदीचं नातं तोडायचं, कारण की ते दोघेजण जर जास्त जवळ जर आले तर काहीच फायदा होणार नाही. तर पुढे आता स्वानंदी आपल्या समरला प्रेमाची कबुली देताना पाहायला भेटेल. आणि त्यावेळेस मात्र समर एवढा आनंदी होतो की सांगायलाच नको. कारण की बिचाऱ्या समरला वाटतं की याच्या पलीकडे जगच नाही आहे, कारण की समर कधीतरी कोणाच्या प्रेमात पडलेला असतो. आणि आता फायनली त्या दोघांची लव्ह स्टोरी पाहिलं तर सगळ्या लोकांना खूप आवडते, कारण की प्रेक्षक वर्गांच्या कमेंट्स तर एवढ्या येतात की समर आणि स्वानंदीची लव्ह स्टोरी आम्हाला इतकी आवडते की सांगायलाच नको. कारण की ह्या दोघांची लव्ह स्टोरी म्हणजे टॉम अँड जेरी सारखी आहे. कारण की समर आणि स्वानंदीची ती गोड भांडणं हे पाहून लोकांना खूप आनंद होतो. आणि मित्रांनो हाच लूप तुम्हाला पुढे काही दिवस अजून पाहायला भेटेल. पण या दोघांच्या प्रेमाच्या एका साईडला मात्र सगळं काही चुकीचं चालू असतं, कारण की सुष्मिता मात्र स्वानंदीवरती आता खूप सारे चुकीचे आरोप, तिच्यावरती हल्ले, म्हणजेच त्यांचं नातं तोडण्यासाठी खूप साऱ्या गोष्टी करत असते. तर दुसरीकडे मात्र आता अंशुमन समर आणि स्वानंदीचा डिवोर्स कसा होईल
याचं प्रिपरेशन करत असतो, कारण की त्याला काही जरी झालं तरी समर आणि स्वानंदीचं नातं तोडण्यात खूपच जास्त रस असतो. पण मात्र स्वानंदीने पण ठरवलेलं असतं की जर अंशुमन माझ्या आणि समर राजवाड्यांच्यामध्ये जर आला तर मी पण त्याला सोडणार नाही आणि सुष्मिताला पण मी खरा त्याचा चेहरा दाखवून देईलच. तर मल्लिकाच्या डोक्यात वेगळाच प्लॅन शिजत असतो, कारण की तिला ती सगळी प्रॉपर्टी नावावरती करून समर आणि स्वानंदीला त्यांची लायकी दाखवायची असते. पण मल्लिकाला काय माहीत, त्यांनी किती जरी बालिशपणा केला तरी शेवटी तिचा बालिशपणाचा शेवट कुठे ना कुठेतरी होईलच ना. म्हणजेच मित्रांनो, सगळ्यात मोठा ट्विस्ट तर हाच येणार आहे पुढे, की ह्या मल्लिकाने आतापर्यंत केलेल्या सगळ्या काही चुका आता तिच्याच अंगलट येताना तुम्हाला पाहायला भेटेल. तर पुढे आता अंशुमानचं बाहेरचं अफेअर मात्र स्वानंदीला माहीत असतं, पण तरी मन ह्या महाबालिश सुष्मिताला ते दिसत नसतं. सुष्मिता म्हणते की काही करायचंय तुला ताई, तू तुझ्या संसाराचं बघ ना, तू माझ्या संसारात ढवळाढवळ करून आमच्यात भांडणं का लावत आहेस. तर हे सगळं झाल्याच्या नंतर स्वानंदीला समजत नसतं की ह्या मुलीला नेमकं झालंय काय, तिला माझा एवढा राग काय येतोय. म्हणजेच तिला मी एवढं समजावून सांगते की तू त्या अंशुमान चांगला मुलगा नाही आहे अजून पण, तरी पण ह्या सुष्मिताला का ऐकून घ्यायचं नसेल. त्यावेळेस मात्र स्वानंदीला कळतं की ती त्या ठिकाणी हरलेली आहे आणि त्या ठिकाणी तो अंशुमान जिंकलेला आहे. पण हा अंशुमान लय साधासुद्धा नसतो मित्रांनो, कारण की ह्याने खूप सारे पुढचे विचार केलेले असतात की समर आणि स्वानंदीचं नातं तोडण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागेल. त्यासाठी मात्र तो समर आणि स्वानंदीच्या आयुष्यामध्ये अजून एक मुलगी आणताना पण पाहायला भेटेल आणि त्या दोघांच्या नात्यामध्ये आता सगळ्यात मोठं विघ्न मात्र हा अंशुमान असतो आणि त्याहीपेक्षा भयंकर विघ्न म्हणजे ती सुष्मिता असते. तर समर स्वानंदीच्या प्रेमाला तर काय आता बोलू शकत नाही आपण, कारण की त्यांची लव्ह स्टोरी खरंच खूप भारी आहे. पण आता त्याच नात्यामध्ये सगळ्यात मोठं विघ्न ही सुष्मिता घेऊन येते, कारण की सुष्मिता ठरवते की काहीतरी झालं तरी ताई आणि जिजूला तोडण्यासाठी मी सगळ्यात मोठं कार्य केलं पाहिजे, जेणेकरून मला ह्या घरात जास्त मान भेटेल. म्हणजेच ह्या महाबालिश सुष्मिताला असं वाटत असतं की मल्लिकाजी तिला खोटी खोटी शब्बाशकी देते ना, की म्हणते की वा वा तू तर किती हुशार आहेस, किती काय काय गोष्टी आहेत. म्हणजे तिच्यासाठी ज्या ज्या गोड गोड गोष्टी बोलते ना, म्हणजेच हे सुष्मिताला कळत नसतं ती किती महाबालिशपणा करते. आणि त्याच प्रकारे मित्रांनो पुढे ही सुष्मिता तसंच गोड गोड बोलून 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 चक्क आपल्या समर आणि स्वानंदीचं नातं तोडण्यात यशस्वी पण होणार आहे. पण मित्रांनो, समर आणि स्वानंदीचं नातं एवढं भक्कम असतं की ते असं सहजासहजी तुटू शकणार नाही आहे. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजेच तुम्हाला माहीत असेल की अधिरा आणि रोहनचं जर नातं तुटलं तर समर स्वानंदीचं नातं तुटेल असं मल्लिकाला आधी वाटत होतं. पण तिला आता समजलेलं असतं की समर स्वतः स्वानंदीच्या प्रेमात पडला आहे, त्याच्यामुळे त्यांचं नातं असं सहजासहजी तुटणार नाही आहे. त्याच्यामुळे मल्लिका म्हणते की असं काहीतरी भयंकर करावं लागेल, जेणेकरून समर स्वानंदीचं नातं तुटेल आणि आपल्यावरती नाव पण येणार नाही. आणि त्याच वापरासाठी मित्रांनो आता सुष्मिताचा बळी जाणार आहे. म्हणजेच मित्रांनो, ही मल्लिका आणि अंशुमान दोघेजण पण सुष्मिताचा वापर करून समर स्वानंदीचं नातं तोडणार आहेत. आणि त्यामध्ये मित्रांनो आता स्वानंदीच्या समोर ह्या सुष्मिताचा चेहरा येणार आणि त्याच्यानंतर मात्र स्वानंदी ह्या सुष्मिताची धुलाई करणार यात तर का विषयच नाही. आणि त्याहीपेक्षा भयंकर गोष्ट, ज्यावेळेस मात्र आता मल्लिकाच्या हातामध्ये ती प्रॉपर्टी येईल त्यावेळेस मात्र समर राजवाड्यांना खरं सत्य पण समजतं की ही प्रॉपर्टी इलिगलपणे यांनी त्यांच्या नावावरती केलेली आहे. त्यावेळेस मात्र समर पोलिसांना बोलून त्या ठिकाणी सुष्मिताला पण चांगलीच अद्दल घडवताना तुम्हाला पुढे पाहायला भेटेल. आणि सुष्मिता सांगते की हे सगळं मी नाही केलं, मला ह्यांनी करायला लावलं. मग त्यावेळेस मात्र स्वानंदीला परत ह्या सुष्मिताचा पुळका येतो. मग मित्रांनो, या ठिकाणी स्वानंदीची एक मोठी चूक होती की ती स्वतःच्या बहिणीला एवढ्या वेळा पाठीशी घालते की ती अजूनच जास्त चुका करत चाललेली आहे, तुम्ही पाहिलं असेल. तर पुढे तुम्हाला शेवटी आता समर स्वानंदीचं बाळ पाहायला भेटणार आहे. अजून परत अंशुमनला शिक्षा झालेली पण तुम्ही पाहाचाल. मल्लिकाला त्या घराच्या बाहेर स्वानंदी धक्के मारून काढते ते पण तुम्ही पुढे पाहाचाल. तर सुष्मिता आणि स्वानंदीमध्ये जोरदार भांडण पण तुम्हाला पाहायला भेटेल. म्हणजेच खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला मालिकेच्या पुढे ट्विस्ट पाहायला भेटणार आहे. तर पुढच्या पार्टमध्ये मी सांगतो की शेवट नेमका अखेर होईल कसा. इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि या व्हिडिओला जाता जाता हाईप नक्की करा.